नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती नवीन विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे, ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी. आपण जो स्कॉलरशिपचा ॲप्लिकेशन भरतो त्याच्यासाठी आपल्याला महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती लॉग इन करावं लागतं, म्हणजेच रजिस्ट्रेशन करावे लागते. आणि ते रजिस्ट्रेशन आपण कशा पद्धतीने करू शकतो, आपल्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकतो आपण. तर तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक ब्राउझर ओपन करायचा आहे. जसे आपण या ठिकाणी ब्राउझर ओपन करू, आपल्याला या ठिकाणी महा-डी-बी-टी असे सर्च करायचे आहे. जसे आपण महा-डी-बी-टी असे सर्च करू, या ठिकाणी आपल्याला पहिली वेबसाईट भेटेल गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर या वेबसाईटला आपल्याला व्हिजिट करायचं आहे. जसे आपण व्हिजिट करू, या ठिकाणी आपल्याला महा-डी-बी-टीचा पोर्टल जो आहे तो अशा पद्धतीने पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी आपल्याला राईट साईडला एक पहिला ऑप्शन दिलेला आहे आपल्याला न्यू ॲप्लिकंट रजिस्ट्रेशन. तर सिम्पली आपल्याला रजिस्टर करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण क्लिक करू, या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी या ठिकाणी डिटेल दिलेली आहे. या ठिकाणी आपल्याला आपले नाव एंटर करायचे आहे. आपल्या आधार कार्डवर जसे नाव असेल तसे नाव या ठिकाणी आपल्याला एंटर करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला युजर नेम एंटर करायचा आहे. आपल्याला या ठिकाणी जो अवेलेबल असणार तो युजर नेम आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे. त्यानंतर युजर नेम एंटर केल्यावर आपल्याला नवीन एक पासवर्ड तयार करायचा आहे आणि तोच पासवर्ड पुन्हा या ठिकाणी कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक ईमेल आय डी एंटर करायची आहे आपली. जो ईमेल ॲड्रेस आपण या ठिकाणी एंटर करू त्याच्यावरती एक OTP येणार आपल्याला. तो OTP आपल्याला एंटर करून आपली ईमेल आय डी जी आहे ती व्हेरीफाय करायची आहे या ठिकाणी. त्यानंतर आपला जो एक मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपला मोबाईल नंबर जो आहे तो व्हेरीफाय करायचा आहे. तर गेट OTP फॉर मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपली संपूर्ण माहिती जी आहे ती फिल झाल्यावरती आपल्याला या ठिकाणी एक कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. जसे आपण या ठिकाणी रजिस्टर या ऑप्शनवरती क्लिक करू, आपल्याला या ठिकाणी आपला जो अकाउंट आहे या ठिकाणी आपले सरकार महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती आपण रजिस्टर होऊन जाऊ. त्यानंतर जसे आपण रजिस्टर होऊ त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक ॲप्लिकंट लॉग इन हा एक ऑप्शन दिलेला आहे. तर ॲप्लिकंट लॉग इन या ऑप्शनवरती आपल्याला सिम्पली क्लिक करायचं आहे. जसे आपण ॲप्लिकंट लॉग इन या ऑप्शनवरती क्लिक करू, आता जो आपण युजर नेम आणि पासवर्ड तयार केलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. त्यानंतर एक या ठिकाणी आपल्याला कॅप्चा दिलेला आहे. तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. जसे आपण कॅप्चा एंटर करू, आपल्याला या ठिकाणी लॉग इन हेअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसे आपण लॉग इन करू, आपण जो युजर नेम आणि पासवर्ड तयार केला आहे तो एंटर करून लॉग इन करू तर आपल्याला अशा प्रकारचा एक इंटरफेस पाहायला भेटणार आहे. तर इथून या ठिकाणी तुम्ही कोणत्या स्कीममध्ये एलिजिबल आहे त्या स्कीममध्ये आपण स्कॉलरशिपचा फॉर्म जो आहे तो या ठिकाणी भरू शकतो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महा-डी-बी-टीच्या वेबसाईटवरती रजिस्टर होऊन आपले ॲप्लिकेशन जे आहे ते या ठिकाणी अप्लाय करू शकतो. तर आय होप मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक यू.